कशाला येताय मला भेटायला? मनोज जरांगे यांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल. जरांगे उपोषण आंदोलनावर ठाम. जरांगेंची मागणी चुकीची, सरकार त्यांचं लाड पुरवतंय, लक्ष्मण हाके यांची टीका. जरांगेंना उपोषण करायला लागणार नाही, एकनाथ शिंदेंची भूमिका. जरांगेंनी भटकारल्यानंतरही आमदार लाड भेटायला जाणार, मन वळवण्याचा करणार प्रयत्न. प्रसाद लाड जातीवंत मराठा नाही, त्यांच्या अंतर्वलीतला जाण्यानं प्रश्न सुटणार नाही, अंबादास दानवेंचं वक्तव्य. परिषदेच्या नाशकातली जागा कुणाला? भाजपा आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच. संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीबाबतही संघर्ष. उमेदवारी घोषित होण्याआधीच शिवसेनेकडून उमेदवारी अर्जाची खरेदी. नीटच्या फेरपरीक्षेसाठी थेट लष्करालाच पाचारण करणार, पेपर पोहोचवण्यासाठी वायुदलाची मदत घेणार, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. फडणवीस नवी दिल्लीत, अमित शहा यांच्यानंतर भेटले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. दमानिया आणि भुजबळ यांच्यात पुन्हा संघर्षाची शक्यता. दमानियांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं, भुजबळ रेशन धान्य वाहतुकीच्या कंत्राटात टक्केवारी मागतात. कल्याणमध्ये संघर्ष. दुर्गाडी मंदिर प्रवेशासाठी हिंदुत्ववादी आक्रमक, पोलिसांनी रोखलं. प्रीती साटम यांना मिळाली जीवे मारण्याची धमकी. कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांना ठेवलेल्या मंडपाला प्रीती साटम यांनी केला होता विरोध. डिझेल टंचाईमुळे गर्भवतीला रुग्णवाहिका नाकारली. उपचार केंद्राच्या धक्कादायक वागण्यामुळे संताप. सीएनजीची किंमतही सरसर वाढत सुटली. पुणे, नाशिक, संभाजीनगरात सीएनजीचे नवे दर. मत्स्य व्यवसायावर डिझेल दरवाढीचा फटका. प्रति लिटर 150 रुपयापेक्षा जास्त किंमत पोहोचल्यानं अनेकांनी मासेमारी थांबवली. इंधनाची दरवाढ करून सर्वसामान्यांना मारण्याचा प्रयत्न. वडेट्टीवारांची केंद्र सरकारवर टीका. विमानाचं इंधन महागलं. इंडिगो आणि एअर इंडियाच्या देशांतर्गत मार्गातल्या फेऱ्या घटल्या. नराधम भीमराव कांबळे विरोधात प्रथमदर्शनी पुरावा असल्याचं न्यायालयात नमूद. लवकरच सुरू होणार सुनावणी. मंगळवेढ्याची रील स्टार रोहिणी पाराध्येनं स्वतःच्याच हॉटेलमध्ये लावून घेतला गळफास, कारण अस्पष्ट. उष्माघातामुळे नागपुरात 24 तासात 10 जण दगावले. मृतकांमध्ये 3 भिकाऱ्यांचा समावेश. मुसलमानांबाबत रामदास आठवलेंना भलताच कळवळा. म्हणतात, मुसलमान आपलेच आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या कडून अमराठी नामफलकांवर कारवाई. अनेक दुकानदारांना मराठीत फलक लावायला लागले.